आजचा आपला टॉपिक आहे लाईन अँड प्लेन, ज्याचं वन शॉट घेणार आहे. आता या लेक्चरमध्ये आपण पॉईंट पण पाहणार आहे, म्हणजे कन्सेप्ट पण पाहणार आहे आणि त्या आधारित एक्झाम्पल पण पाहणार आहे. आता हे सगळं जे आहे ते आपण ऑलरेडी याच्यातच करून ठेवले, म्हणजे कमी वेळेत तुमचं जास्तीत जास्त लेक्चर कव्हर होईल आणि सगळा टॉपिक कव्हर होईल. ओके, ठीक आहे. आता कन्सेप्ट पण पाहताना आपण पूर्ण डीपमध्ये पाहणार नाहीये, जस्ट आपल्याला फक्त काय पाहिजे, लाईन अँड प्लेनमध्ये जे काही फॉर्म्युले आहेत ते आपल्याला सगळे फॉर्म्युले लर्न पाहिजे. नक्की कोणकोणत्या पोझिशनला असतो, प्रश्न कशा पद्धतीने येतो आणि आपल्याला ऍक्ट कशा पद्धतीने करायचं, एवढं आपण फक्त फास्टमध्ये बनणार. लाईन अँड प्लेन हा जो टॉपिक आहे किती मार्काला आहे? 10 मार्काला आहे. तसा हा 10 मार्काचा आहे, म्हणजे व्हेक्टरचा पण त्याच्यात बऱ्यापैकी वापर आहे. म्हणजे तसं जर पाहायला गेलं तर हे व्हेक्टर आणि लाईन अँड प्लेन हे एकमेकाला काय कनेक्ट आहे. 22 मार्काची तयारी करू शकता तुम्ही. आणि एकदम म्हणजे ह्या दोन टॉपिकचं वैशिष्ट्य असं आहे का कोणतंही गणित तुम्हाला फार मोठं लेंदी लिहायचं नाहीये, छोटे छोटे पार्ट आहेत. म्हणजे एका पेजमध्ये 2-2, 3-3 गणितही बसू शकतात. म्हणजे 3 मार्काचं गणित हा पेजमध्ये सुद्धा बसू शकतं. म्हणजे जसं डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन मध्ये फार मोठं तुम्हाला करायचे, खूप सारे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, तसं इथं नाहीये. ओके, ठीक आहे. त्यामुळं याची तयारी करताना सगळे फॉर्म्युले व्यवस्थित लर्न करून ठेवा. ठीक आहे. तर आपण जातोय पहिल्या पॉईंटकडे, इक्वेशन ऑफ लाईन. आता इक्वेशन ऑफ लाईन मध्ये आपल्याला फर्स्ट काय पाहिजे, तर पासिंग थ्रू अ पॉईंट. एका पॉईंट मधनं तुमची लाईन जाते आणि पॅरलल टू व्हेक्टर, आणि एका व्हेक्टरला काय ती पॅरलल. म्हणजे फॉर एक्झाम्पल ही एक लाईन आहे तुमची, ही एका ए या पॉईंट मध्ये गेलेली आहे आणि हा जो बी व्हेक्टर आहे ह्याला ती काय पॅरलल आहे. ओके, आता त्याचा पोझिशन व्हेक्टर काय असणार आहे? ए बार. तर या लाईनचं इक्वेशन काय? मग आता ह्या लाईनची किती इक्वेशन्स आहेत? 2 इक्वेशन्स आहेत. ओके, आता या दोन लाईनचे इक्वेशन काय? त्यातलं पहिलं इक्वेशन कोणतं आहे? व्हेक्टर इक्वेशन. ओके, आता व्हेक्टर इक्वेशन काय सांगतं सांगा? काय व्हेक्टर इक्वेशन? आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार. बरं, आता इथं जर पाहिलं तर आर बार हा आर बारच राहणार आहे, ऑलवेज आर बारच राहणार आहे. ए बार कोण आहे? जो इथे. आता एक तर तुम्हाला इथं काय दिलं जाईल, ए बार हा आयजेकेच्या फॉर्मॅटमध्ये दिला जाईल, नाही तर फक्त नंबरच्या फॉर्मॅटमध्ये दिला जाईल. त्याला आयजेके तुम्हाला इथं काय करायचे? जॉईन करायचे. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल 1, 2 आणि 3 असे जर इथं मेंबर दिले तर इथं तुम्हाला काय लिहायचं? आय कॅप प्लस 2 जे कॅप प्लस 3 जे. लक्षात. बी बार जो हा आहे, एक तर त्याचे सुद्धा काय दिले जातील? आयजेके किंवा नंबर्स. हे तुम्हाला कळलं पाहिजे का आपल्याला? या फॉर्मॅटमध्ये नक्की कोणत्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं? ह्या फॉर्मॅटमध्ये विचारलं असेल तर आयजेके आलेच पाहिजे. लक्षात. त्यानंतर दुसरा फॉर्मॅट कोणता आहे? कार्टेशियन फॉर्मॅट. ओके, आता कार्टेशियन काय सांगा? एक्स मायनस x1 अपॉन ए इक्वल y मायनस y1 अपॉन बी इक्वल z. ओके, मायनस z1 अपॉन सी. याचा अर्थ काय झाला? आता इथं जर पाहिलं तर एबीसी हे कोणाचे नंबर आहेत? बी बारचे. x1 y1 z1 हे कोणाचे नंबर आहेत? ए बारचे. आता इथं फक्त एक लक्षात तुम्हाला काय ठेवायचंय, सगळ्यात इम्पॉर्टंट महत्वाची थीम म्हणजे का इथं x1 हा मायनस नाहीये, इथं या फॉर्म्युल्यामध्ये त्याला तुम्ही टाकताय. म्हणजे जर तुम्हाला असं आलं का x मायनस 3, याचा अर्थ याचा जो ए बारचा 1 आहे, म्हणजे आय कॅप आहे, त्याचा जो कोएफिशियंट आहे तो किती आहे? 3 आहे, -3 नाहीये. हे लक्षात ठेवायचं. इथं गडबड फक्त तीच होऊ शकते. लक्षात आलं? मग जर तुम्हाला आता इन्फॉर्मेशन ए बार देतील, बी बार देतील, व्हेक्टर इक्वेशन विचारते, नाही तर कार्टेशियन इक्वेशन विचारते, किंवा कार्टेशियन वरनं तुम्हाला व्हेक्टर कडे जायचं सांगते, व्हेक्टर वरनं तुम्हाला कार्टेशियन कडे जायचं सांगते. म्हणजे इथं तुम्हाला हे दोन फॉर्म्युले काय करायचे? लर्न करून ठेवायचे. आले लक्षात? मग आता याच्यावर तुम्हाला प्रश्न कशा पद्धतीने विचारला जातो तो प्रश्न पहा. ओके, आता प्रश्न पहा काय? फाइंड द व्हेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट हॅव्हिंग पोझिशन व्हेक्टर. पोझिशन व्हेक्टर. ओके, म्हणजे तुमची लाईन ज्या पॉईंट मधनं जातीये त्याचा पोझिशन व्हेक्टर हा आहे, म्हणजे हा कोण झाला रे? ए बार. अँड पॅरल टू व्हेक्टर हा कोण झाला तुमचा? बी बार. आणि तुम्हाला त्याचं कोणतं इक्वेशन काढायचंय? व्हेक्टर. म्हणजे ए बार दिलाय, बी बार दिलाय. सिंपल मध्ये 2 मार्काचा किंवा 1 मार्काचा प्रश्न आहे हा. ठीक आहे, म्हणजे आता इथं काय लिहिणार? द इक्वेशन ऑफ पासिंग थ्रू ए बार अँड पॅरल टू बी बार. काय लिहिलं तुम्ही? आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार. म्हणजे या फर्स्ट लाईन मध्ये तुम्ही काय सांगितलं? इक्वेशन सांगितलं. त्या एका लाईन मधून जेव्हा ए पॉईंट मधून तुमची लाईन पास होते आणि जी बी बारला काय असते? पॅरल असते, तेव्हा त्याचं व्हेक्टर इक्वेशन हे आहे, जे आत्ताच आपण इथं लिहिलं होतं. त्या ए बार मधून जाताना बी बारला पॅरल असतं ना, व्हेक्टर इक्वेशन हे. मग काय लिहायचंय त्याच्या खाली? त्यानंतर फक्त काय लिहा? याला काय म्हणा? ए बार म्हणा. याला काय म्हणा तुम्ही? बी बार. आणि देअरफॉर झालं तुमचं इक्वेशन. बस एवढं सिंपल करायचंय. ओके, ठीक आहे. त्यानंतर अजून कशा पद्धतीने प्रश्न विचारला जाईल? फाइंड द कार्टेशियन इक्वेशन.
काय करायचे तुम्हाला? फाइंड द कार्टेशियन इक्वेशन पासिंग थ्रू. हा ए पॉइंट आहे आणि हॅव्हिंग डायरेक्शन रेशोज हे नक्की कोणाचे असतात? बी बारचे असतात. हे नीट लक्षात ठेवा. डायरेक्शन रेशो आलं तर समजायचं तो बी बार आहे आणि त्याचे ते काय आहेत? आयजेकेचे कोऑर्डिनेट असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. पाहा, कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ह्या पॉईंट मधनं जर तुमची लाईन पास होत असेल, ओके, आणि त्याची जर डायरेक्शन रेशो एबीसी असतील तर तुमचं इक्वेशन काय? एक्स मायनस एक्स वन अपॉन जे आता आपण लिहिलं होतं ते कार्टेशियन इक्वेशन झालं. बस. मग आता इथं काय झालं? पहा, हे पॉईंट जे घेतले तुम्ही त्याला काय म्हणा? एक्स वन वाय वन झेड वन. डायरेक्शन रेशोज काय झाले? एबीसी. बरोबर. खाली फक्त तुम्हाला बस काय लिहायचं? एक्स मायनस एक्स वन. एक्स वन कोण आहे? ओके, एक्स मायनस एक्स वन, वाय मायनस वाय वन, झेड मायनस झेड वन अपॉन ए बी सी. झालं. लक्षात? ठीक आहे. आलो आपण पुढे. आता इथे जर पाहिलं, पहिला पॉईंट संपला आपला, दुसऱ्या पॉईंट कडे आलो आपण. इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू टू पॉईंट्स. पहिल्यांदा किती पॉईंट मध्ये गेलेली आहे? एका पॉईंट मध्ये. आता किती पॉईंट मध्ये? दोन पॉईंट मध्ये. म्हणजे तुमची लाईन ही जी आहे ती ए ह्या पॉईंट मधनं पास आउट आहे आणि बी ह्या पॉईंट मधनं पास आउट आहे. मग एचा पोझिशन वेक्टर कोण आला? ए बार. आणि बी चा पोझिशन वेक्टर बी बार. मग या लाईनचं व्हेक्टर इक्वेशन, या लाईनचं व्हेक्टर इक्वेशन काय? व्हेक्टर इक्वेशन आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार मायनस, व्हेरी गुड, बरोबर आहे. मग आता ए बार कोण आहे? फर्स्ट वाला. बी बार कोण आहे? हा. ह्या बार मधून हा बार काय करायचा आहे? मायनस करायचा. आय जे केचं सबट्रॅक्शन माहिती तुम्हाला. सिंपल मध्ये आय मधून आय मायनस करायचं, जे मधून जे, के मधून के. फक्त कॅल्क्युलेशन करताना गडबड करायची नाही, कारण सबट्रॅक्शन करताना सेकंडचे साईन काय होतात? चेंज होतात आणि मग कॅल्क्युलेशन होतं. हे नीट लक्षात ठेवायचं. हे काय झालं त्याचं? हे काय झालं त्याचं? व्हेक्टर इक्वेशन. पण याचं जर तुम्हाला कार्टेशियन इक्वेशन विचारलं तर मग ते तुम्ही कसं लिहिणार आहे? एक्स मायनस एक्स वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन इज इक्वल टू y मायनस वाय वन अपॉन वाय टू मायनस वाय वन इज इक्वल टू झेड मायनस झेड वन अपॉन झेड टू मायनस झेड वन. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला? आता जर तुम्ही इथं पाहिलं तर एक्स वन वाय वन झेड वन हे कोणाचे कोऑर्डिनेट आले? ए चे. इथं कोण आहे? एक्स वन वाय वन झेड वन. आणि बी चे कोण आहेत? एक्स टू वाय टू झेड टू. बस एवढं तर करायचंय तुम्हाला. हे उचला, ह्या फॉर्मॅटमध्ये टाका, तुम्हाला उत्तर भेटून जाईल. कळलं पाहिजे नक्की. आणि आर बार हा कोण असतो? ह्या लाईनवर आपण एक मनानीच पॉईंट घेतो, तो असतो तुमचा आर बार. बरोबर आहे. त्याची काही आयजेके कधीही नसतात, हे लक्षात ठेवायचं होतं. ओके, ठीक आहे. मग आता याच्यावर प्रश्न कसे विचारले जातात? ओके, काय बा? फाइंड द व्हेक्टर इक्वेशन लाईन पासिंग थ्रू. हा एक पॉईंट आहे आणि पॅरलल टू लाईन जॉईनिंग. याचा अर्थ काय झाला? तुमचं व्हेक्टर इक्वेशन काढायचंय. लाईन पासिंग थ्रू ह्या पॉईंट मधनं तुमची लाईन पास आउट होते आणि पॅरलल टू द लाईन जॉईनिंग पॉइंट्स, ह्या दोन पॉइंटला जॉईंट करणाऱ्या, ह्या दोन पॉइंटला जॉईंट करणाऱ्या लाईन मधून एक पॅरल लाईन जाते. लक्षात? त्याचं काय काढायचं तुम्हाला? व्हेक्टर इक्वेशन. ठीक आहे. मग आता काय झालं? आता बघा, मग याचा अर्थ काय झाला? ही तुमची लाईन आहे. एचा एक पॉईंट तुम्हाला काय दिलेला आहे? गिवन आहे. आणि दुसऱ्या दोनचा हा एक जॉईंट पॉईंट आहे. तुमची लाईन ह्या पॉईंट मधून जाते, ह्या पॉईंट मधून जाते. म्हणजे ह्या दोन इक्वेशनचा काय आला? तो जॉईंट पॉईंट आला. कळलं? आलं लक्षात? मग लेट एबीसी. ओके, पॉइंट्स पोझिशन वेक्टर्स. हा कोण आला तुमचा? ए बार. त्यानंतर हा कोण आला तुमचा? बी बार. अँड हा कोण आला तुमचा? सी बार रेस्पेक्टिव्ह. मग ह्या दोन ए बी सी, हा एक पॉईंट, बी पॉईंट, सी पॉईंट. ओके, मग आता इथं जर पाहिलं तर तुम्ही काय केलं? बी मायनस सी. बी मायनस सी केल्यामुळे इथं काय आलं? हा एक वेक्टर मिळाला तुम्हाला. सॉरी, बी मधून हा वेक्टर काय केला तुम्ही? मायनस केला, तुम्हाला हा वेक्टर मिळाला. झालं. मग काय? द वेक्टर इक्वेशन आर बार इज इक्वल टू ए बार लॅम्बडा बी बार. फक्त बी मधून सी काय केला? मायनस केला, तुम्हाला मिळालं तुमचा बार. झाला विषय. लक्षात? ठीक आहे. आलो आपण इथं. आता काय करायचंय? फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ पासिंग थ्रू. हा एक पॉईंट आहे आणि हा एक पॉईंट आहे. झालं. हा कोण आला? एक्स वन वाय वन झेड वन, एक्स टू वाय टू झेड टू. फक्त पहिल्यांदा सांगा का जर लाईन ह्या पॉईंट मधनं आणि ह्या पॉईंट मधनं जात असेल तर तिचं कार्टेशियन इक्वेशन हे असतं. हा फॉर्म्युला तुम्हाला लिहायचा आहे सुरुवातीला. फॉर्म्युला लिहिला का हे कोण आहे ते सांगा आणि ते फक्त फॉर्म्युल्यामध्ये भरा. झालं तुमचं उत्तर. लक्षात? ठीक आहे. त्यानंतर आता दुसरा पॉईंट, म्हणजे पहिला पॉईंट संपला आपला. पहिला पॉईंट काय होता? इक्वेशन ऑफ लाईन. इक्वेशन ऑफ लाईन मध्ये आपण दोन पॉईंट पाहिले. एका पॉईंट मधनं लाईन पास होत होता आणि दोन पॉईंट मधनं लाईन पास होत. दोन्हींचे सुद्धा व्हेक्टर कार्टेशियन. आलो आपण दुसऱ्या पॉईंट. आता डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम अ लाईन, म्हणजे याचा अर्थ काय झाला? ही तुमची लाईन आहे. ओके, ह्या लाईन ए ह्या पॉईंट मधनं पास होते आणि बी व्हेक्टरला काय येते?
पॅरलल आहे. ह्या लाईनला एका पॉईंट पासून इथं एक पी पॉईंट आहे आणि ह्या पिन पॉईंट पासून ही लाईन किती डिस्टन्सवर आहे, म्हणजे काय झालं ते परपेंडिक्युलर डिस्टन्स, त्याला आपण काय म्हणतो अल्फा. त्याच्या पोझिशन वेक्टरला काय म्हणतो आपण अल्फा बार, याच्या बारला काय म्हणतो आपण ए बार. ओके, हा कोण आहे बी बार. हा झाला अल्फा बार, हा झाला ए बार, हा झाला बी बार. बरोबर. आणि आता आपल्याला हे काय काढायचंय, डिस्टन्स काढायचंय. मग हा जो डिस्टन्स फॉर्म्युला आहे तो डिस्टन्स फॉर्म्युला काय सांगा बरं. स्क्वेअर रूट मध्ये पहिल्यांदा इथे एक मोड आहे, त्या मोडचा स्क्वेअर आहे, मायनस आहे, इथे एक बॉक्स आहे आणि ह्या बॉक्सचा सुद्धा काय स्क्वेअर आहे. मग ह्या बॉक्स इथं ह्या मोड मध्ये कोण आहे अल्फा बार मायनस ए बार, इथं कोण आहे अल्फा बार मायनस ए बार. ओके, डॉट बी बार अपॉन मॉड बी बार. हे आहे तुमच्या डिस्टन्स. ओके, मग अल्फा बार कोण आहे हा अल्फा बार आहे, ए बार कोण आहे हा ए बार आहे आणि बी बार कोण आहे हा उचला. बरं, त्याच्यात फक्त एक पाहत आहे. आधी काय करावं लागणार तुम्हाला, अल्फा मायनस एचं काय करायचं सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन काढल्यानंतर त्याचा काय काढायचा नाही, त्याचं काय काढायचं मॅग्निट्यूड, आणि मॅग्निट्यूड काढून मग काय करायचं त्याचा स्क्वेअर. म्हणजे 3 प्रोसेस आल्या. पहिल्यांदा काय करा अल्फा मायनस ए, इथं आयजेके असणार आहेत, इथं पण आयजेके असणार आहे. ह्या आयजेके मधनं हे आयजेके काय करायचे तुम्हाला मायनस करायचे. मायनस केल्यानंतर त्याचं काय काढायचं मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड काढून काय करायचा स्क्वेअर. हा जो प्रश्न विचारला जाईल हा 3 मार्काला विचारला, याचा स्क्वेअर करायचा. त्यानंतर अल्फा मायनस ए ऑलरेडी तुम्ही इथं काढलाय, बी बार ऑलरेडी तुमच्याकडे आहे. डॉट करताना फक्त आय डॉट आयचा आय सोबत मल्टिप्लिकेशन होतं, जेचं जे केचं के, आणि तिथं नंबर येतात पर्टिक्युलर. ओके, आय कारण आय डॉट आय 1 असतो. ओके, ठीक आहे. या पॉईंट ऑफ मी इथं आलं, बीचं काय काढायचं तुम्हाला इथं मॅग्निट्यूड, म्हणजे मॅग्निट्यूड तुम्हाला दोघांचं काढायचं अल्फा मायनस ए आणि बीचं मॅग्निट्यूड. ह्या सगळ्या प्रोसेस आधी करून ठेवायच्या, नंतर त्या डायरेक्ट उचलून इथे टाकायच्या. मग तुम्हाला याचा इथं काय करायचंय स्क्वेअर करायचं, हे विसरायचं नाही. बऱ्याच वेळा काय होतं हा स्क्वेअर राहतो, हा विसरून जातो आपण. आले लक्षात. ठीक आहे, मग फॉर्म्युल्यावर आधी नीट फोकस करायचा आहे, फॉर्म्युल्याचा पॅटर्न लक्ष ठेवायचं. हा झाला तुमचा फॉर्म्युला. मग आता याच्यावर 3 मार्काचा प्रश्न आहे. मग याच्यावर प्रश्न कसा विचारला जातो, फाइंड द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम हा पी पॉईंट आहे, म्हणजे हा कोण झाला तुमचा अल्फा बार. अल्फा बार दिला तुम्हाला. ओके, हा आर बार, हा कोण आहे तुमचा ए बार, आणि हा कोण आहे तुमचा बी बार. बघा अल्फा बार आला, ए आर बी आला, तुमच्याकडे फॉर्म्युला पण आहे आता. बरोबर, म्हणजे जेव्हा तुमची लाईन एका पॉईंट ह्या पॉईंट पासून जर ह्या पॉईंट पासून आणि ह्या लाईन पासून किती लांब आहे हे जर काढायचं असेल तर डिस्टन्स फॉर्म्युला तुमचा हा आला, जो आताच आपण लिहिला होता. मग आता काय करा सगळे लिहून घ्या. मग आता तुम्ही पहिल्यांदा इथं कोण लिहिला अल्फा बार, नंतर काय ए बार, नंतर कोण बी बार. पहिल्यांदा काय करा अल्फा मायनस ए तो काढून घेतला, बरोबर, तो हा आला. मग त्याचं काय काढून घेतलं तुम्ही मॅग्निट्यूड, ते हे आलं लक्षात. त्यानंतर अल्फा मायनस ए डॉट काय काढून घेतलं तुम्ही बी. डॉट करताना तुम्ही सरळ सरळ काय करणार आहे वजा 4 गुणिले वजा 2, 4 दुने 8 झाले पा, वजा 5 गुणिले 5 दुने वजा 10 झाले. इथं वजा 5 गुणिले 3 वजा 15 झाले. ओके, म्हणजे इथं किती आलं उत्तर वजा 17 आलं. त्यानंतर बीचं काय काढायचंय मॅग्निट्यूड, ते किती आलं √17. सगळ्या व्हॅल्यू काढल्या, फॉर्म्युला लिहिला, फॉर्म्युल्यामध्ये पुट केल्या, तुम्हाला कॅल्क्युलेशननी उत्तर मिळालं 7 युनिट. आलं लक्षात. ठीक आहे, त्यानंतर आलो आपण पुढे म्हणजे आपला दुसरा पॉईंट या ठिकाणी कव्हर झाला. याच्यावर 3 मार्काचा प्रश्न या टाईप मध्येच विचारला जातो. ओके, म्हणजे आतापर्यंत आपण किती फॉर्म्युले पाहिले 5. लाईन एका लाईनचे 2, परत 2 पॉईंटचे, त्यानंतर डिस्टन्स. ओके, ठीक आहे. आलो आपण इथं डिस्टन्स बिटवीन लाईन्स. 2 लाईन मधलं डिस्टन्स तुम्हाला काढायचे. त्या लाईन कोणत्या आहेत, एक आहे स्क्यू लाईन आणि एक आहे पॅरल लाईन. आता स्क्यू लाईन म्हणजे काय, त्या एकमेकाला पॅरल पण नसतात, म्हणजे रॅन्डम त्या कशाही ट्रान्सफर होत असतात, एकीकडनं आली एकीकडनं चालली, आणि ती एका पॉईंटला काय असणार आहे सगळ्यात जवळ असणार आहे. आलं लक्षात. ठीक आहे, म्हणजे त्या इंटरसेक्ट होत नाहीत, त्याला स्क्यू लाईन म्हणतो. ज्या वाकड्या तिकड्या कशी जातात जवळून जातात, फक्त ते एकमेकाला इंटरसेक्ट होत नाही आणि ते पॅरल पण नसतात, दॅट्स कॉल्ड स्क्यू लाईन. मग आता 2 लाईन येते, मग एका लाईनचा फॉर्म्युला लाईनचं इक्वेशन काय आपल्याकडे, लाईनचं इक्वेशन काय आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार. ही झाली एक लाईन. अजून एक लाईन असणार आहे, कारण स्क्यू लाईन मधलं डिस्टन्स काढायचंय तुम्हाला. ओके, म्हणजे परत आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार. मग आता इथं लॅम्बडा नसणार, इथं कोण असणार आहे म्यू, कारण याचा कॉन्स्टंट काय असणार आहे वेगळा असणार आहे. बरोबर आहे, याचा कॉन्स्टंट वेगळा. दुसरी गोष्ट इथं A1 B1 म्हणू, याला A2 आणि B2 म्हणू, कारण याच्या ए बार वेगळा असणार, याचा बी बार वेगळा असणार, याचा ए वेगळा याचा बी वेगळा, कारण 2 वेगवेगळ्या लाईन आहेत. आणि जेव्हा तुम्हाला या 2 लाईन मधलं डिस्टन्स काढायचंय तेव्हा तुमचा फॉर्म्युला काय आला, डिस्टन्स इज इक्वल टू मॉड मध्ये A2 मायनस, व्हेरी गुड, A2 मायनस A1 डॉट B1 क्रॉस B2 अपॉन मॅग्निट्यूड B1 क्रॉस B2. तुम्ही एक पाहिलं का, असाच एक फॉर्म्युला होता मग अशी,
तर ज्याचं इथं जो इंटूला आलाय ना त्याचाच मॉड खाली घेतो आपण. इथं जो इंटूला येतो ना त्याचाच मॉड खाली घेतो. लक्षात आलं? ठीक आहे. मग आता तुम्हाला ए बार दिलाय, बी बार दिलाय, हे दोघांचं काय करायचं फक्त सबट्रॅक्शन. हा दिलाय, याचं काय करायचं क्रॉस करताना एक नवीन व्हेक्टर तयार होतो आयजेकेच्या फॉर्मॅटमध्ये. मग हा क्रॉस मधला आयजेके इथं एक आयजेके सबट्रॅक्शन करून यांचं डॉट होणार आहे. म्हणजे इथं परत काय मिळालं तुम्हाला? नंबर मिळाला. इथं मॅग्निट्यूड आहे म्हणजे परत काय मिळाला? नंबर मिळाला. ओके. आता ह्या दोन लाईन काय एकमेकीला पॅरलल. जर त्या दोन एकमेकीला पॅरलल आहे तर व्हेक्टर इक्वेशन काय आलं? आर बार इज इक्वल टू A1 बार प्लस लॅम्बडा बी बार. बरोबर. आणि इथं काय? आर बार इज इक्वल टू A2 बार प्लस म्यू बी बार. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर पॅरल लाईन मध्ये बी बार काय असतो? सेम असतो. हे नीट लक्षात ठेवायचं. पॅरल लाईन मध्ये बी बार हा कॉन्स्टंटच असला पाहिजे. का? कारण दोन लाईन एकमेकाला काय पॅरलल. त्यामुळे डायरेक्शन रेशो यांचे काय येतात? सेम येतात. बरोबर. म्हणजे बी बार सेम असतो. फरक कोण होते फक्त? A1 आणि A2. म्हणजे आता याचं जर व्हेक्टर इक्वेशन पाहिलं तुम्ही तर व्हेक्टर इक्वेशन काय येणार याचं? डिस्टन्स इज इक्वल टू मॉड मध्ये A2 मायनस A1 इन डॉट बी कॅप आहे फक्त पहा तुम्ही. किंवा तुम्ही याला असेही म्हणू शकता काय? बी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी बार. आता इथं आणि तिथं दोघांमध्ये पहा खूप सारी सिमिलरिटी. काय सिमिलरिटी आहे? इथं जर पाहिलं तर पहा A2 मायनस A1, A2 मायनस A1. इथं B1 क्रॉस B2 आणि त्याचं मॅग्निट्यूड आहे. इथं बी फक्त बी. का? कारण तिथं बी सेम आहे म्हणून. इथं बी वेगळा आहे म्हणून. लक्षात. आता गंमत अशी की ह्या जर स्क्यू लाईन आहेत ह्या एकमेकाला इंटरसेक्ट होतात का नाही हे जर तुम्हाला चेक करायचं असेल, हा एक महत्वाचा या ठिकाणचा पॉईंट आहे. ओके. ह्या दोन लाईन जर एकमेकीला काय होत असतील? इंटरसेक्ट होत असतील का नाही हे पण तुम्हाला कधी कधी चेक करायला सांगतील. ह्या दोन लाईन एकमेकीला इंटरसेक्ट होतात का नाही ते पहा. जर त्या दोन लाईन एकमेकाला इंटरसेक्ट होत असतील तर A2 मायनस A1 सॉरी डॉट B1 क्रॉस B2 यांची व्हॅल्यू काय आली पाहिजे? 0. म्हणजे डिस्टन्सच नाही राहिलं ना. जर डिस्टन्सच नाही तर त्या एकमेकाला इंटरसेक्ट झालं. म्हणजे जर याची व्हॅल्यू काय आली? 0 आली तर तुम्ही काय म्हणणार आहे? ह्या दोन लाईन एकमेकाला काय होतात? इंटरसेक्ट होतात. हा अतिशय महत्वाचा पॉईंट आहे. हा विसरून जातो बरेच वेळा. का? आम्हाला दोन स्क्यू लाईन मधलं डिस्टन्स येते, दोन पॅरलल मधलं डिस्टन्स येते, पण आम्हाला हे सांगितलंच नाही का दोन लाईन एकमेकाला इंटरसेक्ट कधी होतात. जेव्हा याचा वरचा पोर्शन फक्त काय आला पाहिजे? 0 आला पाहिजे. आता खाली काही जरी आलं तरी फरकच पडत नाही कारण आता आन्सर तर 0च येणार आहे. लक्षात. आता यांचं कार्टेशियन इक्वेशन काय? कार्टेशियन इक्वेशन सांगू शकता? कोणाचं? स्क्यू लाईनचं का पॅरल लाईनचं? कोणाचं? नक्की कोणाचं? स्क्यू लाईन का पॅरल लाईन? कार्टेशियन इक्वेशन जे तुम्हाला लिहायचंय ते स्क्यू लाईन सॉरी काय म्हणतो आपण त्याला? तर ते कोणाचं? कार्टेशियन इक्वेशन. कोणाचं? स्क्यू लाईनचं. आणि ते कार्टेशियन इक्वेशन काय सांगा? कार्टेशियन इक्वेशन काय? कार्टेशियन इक्वेशन व्हेरी गुड. x मायनस x1 नाही अपॉन नाही म्हणायचं. y मायनस y1 z मायनस z1 अपॉन ABC. ओके. म्हणजे काय म्हणू शकतो आपण? A1 B1 C1 त्यानंतर A2 B2 C2 आणि याची व्हॅल्यू काय आली पाहिजे? 0. हे काय झालं त्याचं? कार्टेशियन इक्वेशन. हे काय झालं त्याचं? वेक्टर इक्वेशन. आले लक्षात? समजलं? मग आता याच्यावर प्रश्न कसा आहे? आता A1 B1 C1 हे कोण आहेत? A1 B1 C1 याचे बार आहेत. ओके. A2 B2 C2 कोणाचे आहेत? बी बारचे आहेत. ओके. ठीक आहे. सॉरी. आता याच्यावर प्रश्न कसा विचारला जातो? काय? फाइंड द शॉर्टेज डिस्टन्स. फाइंड द शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन हा एक बार दिला आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार. परत आर बार इज इक्वल टू ए बार म्यू बी बार. फक्त कॉन्स्टंट वेगळा दिला. ओके. ठीक आहे. आता ए बार कळला तुम्हाला, A1 कळला, B1 कळला, A2 कळला, B2 कळला. ओके. त्याचा हा फॉर्म्युला आहे. अप्लाय करा फक्त. आता A2 पहिल्यांदा काय करायचंय तुम्हाला? A1 बार लिहून घेतला, A2 लिहिला, B1 घेतला, B2 घेतला. पहिल्यांदा काय करा? A2 मायनस A1 याची व्हॅल्यू मिळाली. त्यानंतर अजून काय करायचं? B1 क्रॉस B2 एक नवीन आयजेके मिळाला. त्याचं काय काढून घ्या? मॅग्निट्यूड काढून घ्या. त्यानंतर ह्या दोघांचं काय करा? डॉट करून घ्या. सगळ्या मिळालेल्या व्हॅल्यू फक्त काय करा? सबस्टिट्यूट करा.
तुम्हाला उत्तर भेटून गेलं. म्हणजे सगळा पॅटर्न कशावर डिपेंड आहे तुमच्या लक्षात येते? फॉर्म्युला. तुमचा ज्याची फॉर्म्युला कमांड आहे त्याचा हा टॉपिक संपला. ओके. आता इथं जर पाहिलं तर स्क्यू लाईन, फाइंड द शॉर्टेज डिस्टन्स. पण आता लाईन आपल्याला ज्या लाईन पाहिजेत त्या या फॉर्मॅटमध्ये दिल्यात का? नाही. मग त्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून घ्यायच्या. मग कशा फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून घेणार? इथं पहिली लाईन आर बार इज इक्वल टू, हे दिले कार्टेशियन इक्वेशन, आपल्याला याचं व्हेक्टर इक्वेशन. मग आर बार इज इक्वल टू आय कॅप, इथं मायनसचं साइन घ्यायचं नाही. ओके. आय कॅप प्लस 2j कॅप प्लस 3k कॅप, ओके, प्लस लॅमडा, व्हेरी गुड, 2i कॅप प्लस 3j कॅप प्लस 4k कॅप. हे झाली पहिली लाईन, ह्या याच्यावरनं काढलेली. आता त्याच्यावरनं काय? आर बार इज इक्वल टू 2i कॅप प्लस 4j कॅप 5k कॅप प्लस म्यू, कॉन्स्टंट वेगळा इथला फक्त, 3i कॅप प्लस 4j कॅप प्लस 5k कॅप. हा लक्षात झालं. व्ही मिळाला, A1 मिळाला, A2 मिळाला, B1 मिळाला, B2 मिळाला. उचला, सगळ्यांचे कॅल्क्युलेशन करा, फॉर्म्युला मध्ये टाकून द्या, तुम्हाला उत्तर भेटून जाईल. हा. याचा अर्थ तेच क्यू असतो, कारण पॅरलल असेल तर ते दिले जातं. दुसरी गोष्ट, जेव्हा पॅरलल लाईन असतात तेव्हा त्यांचा डायरेक्शन रेशो काय असतो? सेम असतो. जर एबीसीच्या ह्या व्हॅल्यू जर सेम असतील तर समजून चालेल त्या दोन लाईन कोणत्या आहेत? पॅरलल. जर ते वेगळे आहेत तर समजायचं ते स्क्यू. व्हेरी गुड, चांगला क्वेश्चन होता. ठीक आहे, आलो आपण इथं. आता इथं काय? फाइंड द डिस्टन्स बिटवीन पॅरल लाईन. आता बघा काय दिले त्या पॅरल लाईन. जर त्या लाईन पॅरलल आहेत तर काय होईल सांगा? ओके. म्हणजे जर तुम्ही इथं पहा, बी बार याचा आणि बी बार याचा सेम आला, म्हणजे तुम्हाला काय करायचं? बी बारला बीच्या मॅग्निट्यूडनी डिवाइड करायचं, ज्यालाच आपण बी कॅप म्हणतो. ओके, ठीक आहे. मग आता इथं तुम्हाला कळलं, ए बार A1 कळला, A2 कळला, ओके, आणि बी तर एकच आहे, A1 आणि बी तर एकच आहे, A2. ओके. मग आता ह्या फक्त दोघांचं काय करायचं तुम्हाला? ह्या दोघांचं काय करायचं? पहिल्यांदा सबट्रॅक्शन. झालं सबट्रॅक्शन. बी कॅप कसं काढणार आहे? त्याच्याच मॅग्निट्यूड, सॉरी त्याच्याच बारला त्याच्या मॅग्निट्यूडनी काय करायचं? डिवाइड करायचं. बस. ह्या दोघांचं काय करायचं? नंतर क्रॉस क्रॉस, बरं, क्रॉस करून तुम्ही इथं आले, झालं, तुम्हाला टाकलं तुम्ही फॉर्म्युल्यामध्ये. आलं लक्षात? डन. जायचं पुढं. आलो आपण इथं. म्हणजे आपले किती पॉईंट संपले? 3 पॉईंट संपले. आता आपण चौथ्या पॉईंटकडे चालू. कोण? हा, पहा, पहिला पॉईंट कोणता होता? इक्वेशन ऑफ लाईन. दुसरा कोणता होता? डिस्टन्स लाईनचं पॉईंट पासूनचं. तिसरा पॉईंट कोणता होता आपला? दोन लाईन मधलं डिस्टन्स. मग त्या लाईन होत्या स्क्यू लाईन आणि दोन पॅरल लाईन. आलं लक्षात? आलो आपण इथं. आता इथं जर पाहिलं तर इक्वेशन ऑफ प्लेन. ओके. आता प्लेन पासिंग थ्रू अ पॉईंट, एका पॉईंट मधून तुमचं प्लेन आणि परपेंडिक्युलर टू व्हेक्टर, एका व्हेक्टरला काय ते परपेंडिक्युलर, म्हणजे हे तुमचं प्लेन आहे. हे प्लेन ए ह्या पॉईंट मधनं पास होतं, म्हणजे इथे एक बिंदू आहे, एक प्लेन आले ह्या पॉईंट मधनं पास आउट झालं. आलं लक्षात? तो कोण आहे? ए बार. ओके, आपण त्याला ए पॉईंट म्हणू, आणि तो एन बारला काय परपेंडिक्युलर आहे. तेव्हा याचं व्हेक्टर इक्वेशन काय येणार? त्याचं व्हेक्टर इक्वेशन काय येणार आहे? याचं व्हेक्टर आर बार डॉट एन बार इज इक्वल टू एन बार. हे काय झालं? त्याचं प्लेनचं व्हेक्टर इक्वेशन. लक्षात? याचं कार्टेशियन इक्वेशन काय? याचं कार्टेशियन इक्वेशन काय? व्हेरी गुड. ए एक्स मायनस x1 प्लस बी वाय मायनस y1 प्लस सी झेड मायनस z1 इज इक्वल टू 0. हे नीट लक्षात ठेवा, कारण बऱ्याच वेळा फोकस जो होतो तो इथं होतो, याच्यावर फोकसच होत नाही. पण हेही त्याचं इक्वेशन महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. मग एबीसी कोण आहेत? एबीसी कोण आहेत? एन बारचे. एबीसी कोणाचे? ए बी सी हे एन बारचे. x1 हा डिरेक्शन रेशोच. ओके. तिथं बी बारचे होते, पॅरलल होता, इथं परपेंडिक्युलर आहे, याचे घ्यायचे एबीसी. आणि x1 y1 z1 कोण आहे? तुमचा पॉईंट एचे बार. बरोबर. मग आता याच्यावर प्रश्न कसा विचारला जातो? इथं आलो आपण. काय? फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू अ पॉइंट हॅव्हिंग पोझिशन वेक्टर. हा कोण आला? ए बार. आणि हा कोण आला? परपेंडिक्युलर पा, म्हणजे कोण आला? हा एन बार. मग तुम्हाला काय दिलंय? पहिल्यांदा काय सांगा, म्हणजे तुम्ही लाईन अँड प्लेनचे जर गणित सोडवली तर तुम्ही लाईन अँड प्लेन मध्ये तुमच्या काय लक्षात येते? लाईन अँड प्लेन मध्ये पहिल्यांदा काय सांगावं लागतंय तुम्हाला? फॉर्म्युला सांगावा लागतोय. तुम्ही डायरेक्ट तुमच्या उत्तराला सुरुवात नाही करू शकत. तुम्ही सांगा आधी का नक्की काय फॉर्म्युला आहे, का तुमचं जे प्लेन आहे ते या पॉईंट मधनं पास होत आहे आणि तुमच्या नॉर्मलला काय ते परपेंडिक्युलर आहे.
म्हणजे नॉर्मल परपेंडिक्युलरच असेल. ठीक आहे जनरल. मग आता इथं काय आलं, हा आला ए बार, हा आला एन बार. ए डॉट एन काढून घ्या, का? कारण तुमच्या फॉर्म्युला काय सांगतो, आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए डॉट एन बार. आता आर बार तर काहीच नाहीये तुमच्याकडे, म्हणजे आरच्या शेजारी कोण लिहायचं, एन आय जे के तसंच लिहायचंय. इज इक्वल टू इथं काय होणार आहे, डॉट होणार आहे. डॉट होणार नाही, याचा एक आय जे के याचा एक आय जे के, यांचं डॉट होणार, म्हणजे तिथं काय मिळणार, एक पर्टिक्युलर नंबर मिळणार आहे. त्यालाच काय म्हणतो आपण, डी. त्यालाच काय म्हणतो आपण, डी एक प्रकारे. तेव्हा ते इक्वेशन काय होतं, आर बार डॉट एन बार इज इक्वल टू डी. हा डी दुसरा तिसरा काय नाहीये, ए डॉट एन. लक्षात, समजलंय नक्की? जायचं पुढं. पासिंग थ्रू अ पॉइंट अँड पॅरलल टू वेक्टर, टू वेक्टर्स. ओके, म्हणजे तुमचं जे प्लेन आहे, प्लेनचं इक्वेशन एका पॉइंट मधनं पास होतंय, पासिंग थ्रू अ पॉइंट अँड पॅरलल टू टू वेक्टर. ह्या दोन वेक्टरला काय ते पॅरलल. म्हणजे हा कोण झाला, बी बार, आणि हा कोण झाला, सी बार, आणि त्याचं पोझिशन वेक्टर ए बार. तेव्हा याचं इक्वेशन काय होणार आहे, आर बार वेक्टर इक्वेशन काय आहे, ए बार सॉरी आर बार डॉट एन बार असतो. पण आता आपल्याला इथं काय घ्यायचं आहे, एन बार नाही घ्यायचा, काय घ्यायचं इथं, बी बार क्रॉस सी बार. कारण बी कोणत्याही दोन व्हेक्टरचं क्रॉस जेव्हा तुम्ही घेता आणि तेव्हा तुम्हाला एक नवीन व्हेक्टर मिळतो, तो नवीन व्हेक्टर आधीच्या दोन्हीही व्हेक्टरला काय असतो, परपेंडिक्युलर असतो. म्हणजे थोडक्यात ह्या दोन व्हेक्टरचा परपेंडिक्युलर, म्हणजे ह्या थोडक्यात ह्या प्लेनची काय झाली, ती नॉर्मल आली. ही नॉर्मल आणि ए बार. लक्षात, ओके दॅट्स इट. म्हणजे आर बार ह्या दोघांचं काय केलं आपण, क्रॉस केलं, त्यामुळे आपल्याला मिळाली परपेंडिक्युलर, तीच त्या प्लेनची काय नॉर्मल आहे, इज इक्वल टू ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. लक्षात, हे झालं तुमचं वेक्टर इक्वेशन. लक्षात आलो आपण पुढं. त्यानंतर काय इथं पॉइंट हे पाहिले आपण. ओके ठीक आहे. त्यानंतर इथं आता पासिंग थ्रू इक्वेशन ऑफ प्लेन, पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉइंट. जर 3 नॉन कोलिनियर पॉइंट मधनं तुमचं इक्वेशन जर पास होत असेल तर तुमच्या प्लेनचं इक्वेशन काय आहे, तर प्लेनचं इक्वेशन काय सांगा, वेक्टर इक्वेशन आर बार मायनस ए बार डॉट बी बार मायनस ए बार क्रॉस सी बार मायनस ए बार इज इक्वल टू 0. हे काय दिसतंय तुम्हाला इथं, ट्रिपल प्रोडक्ट. याला काय म्हणतो आपण, ट्रिपल प्रोडक्ट. ट्रिपल प्रोडक्ट म्हणजे काय, ए बार बी बार आणि सी बार. त्यावेळेस काय असतं, बॉक्स प्रोडक्ट. ओके ठीक आहे, म्हणजे काय, ए डॉट बी क्रॉस सी. लक्षात, ठीक आहे. मग ए बार कोण आहे, हा ए बार आहे. बी मायनस ए करायचा, सी मायनस ए करायचा. पण ह्या दोघांचं काय करायचंय तुम्हाला, आधी काय करायचं, क्रॉस करायचं, आणि मग तो यांच्यासोबत काय शाला आणायचा, डॉटला. आता गंमत इथं अशी होणार आहे पहा, जेव्हा तुम्ही ह्या दोघांचं डॉट करणार, सॉरी क्रॉस करणार तेव्हा तुम्हाला काय मिळालं, एक व्हेक्टर मिळालं. आता इथं काय होणार आहे पहा, आर बार मायनस इथं एक व्हेक्टर आहे तुमचा, डॉट परत इथं कोणाला एक व्हेक्टर आला, बरोबर, इज इक्वल टू काय 0. आता इथं हा जो आर बार आहे, पहिल्यांदा कोणाला डॉट जाणार, याला जाणार, बरोबर आहे. म्हणजे आर डॉट याला गेला, बरोबर. परत मायनस ह्या दोघांचं काय होणार इथं, बरोबर ना, हे असं आहे ना. पहिल्यांदा आर याला डॉटला गेला, नंतर हा याला डॉटला जाणार, बरोबर आहे. हा वेक्टर डॉट हा वेक्टर इज इक्वल टू काय 0. यांचं जेव्हा डॉट होणार आहे इथं, तेव्हा तुम्हाला काय मिळणार, एक नंबर मिळणार आहे. म्हणजे इथं काय म्हणू शकता तुम्ही, आर बार डॉट इथं मिळालेला नवीन व्हेक्टर इज इक्वल टू इथे काय मिळणार तुम्हाला, नंबर मिळणार. आलं का आपला बेसिक फॉर्मॅट, लक्षात, ठीक आहे. म्हणजे आलो आपण इथं, कसा प्रश्न आहे पहा, फाइंड द वेक्टर इक्वेशन पासिंग थ्रू ए बार बी बार सी बार. झालं, म्हणजे लेट एबीसी त्याचे पोझिशन वेक्टर आहेत, ए बार मिळाला, बी बार मिळाला, सी बार मिळाला, बी मायनस ए त्यानंतर सी मायनस ए, दोघांचं काय करा, क्रॉस केल्यानंतर तुम्हाला एक वेक्टर मिळाला. मग हा काय सांगितलं इथं आपण, फॉर्म्युला सांगितल्यानंतर आर बार हा मिळालेला नवीन वेक्टर, सॉरी इथं ए वेक्टर आणि इथं मिळालेला नवीन वेक्टर, तो डॉटला आला, आर मायनस ए इज इक्वल टू नवीन इंटू नवीन. आर पहिल्यांदा याच्या सोबत गेला, नंतर हा याच्या सोबत गेला, त्याला तिकडे पाठवल्यामुळे तो पॉझिटिव्ह झाला, मिळालं तुमचं उत्तर. लक्षात, ठीक आहे. आलो आपण इथं
चौथं काय, इक्वेशन ऑफ प्लेन इन नॉर्मल फॉर्म. आता सॉरी, याचं काय राहील आपलं कार्टेशियन. आता याचं कार्टेशियन इक्वेशन काय, याचं कार्टेशियन जर इक्वेशन तुम्हाला काढायचं असेल तर ते इक्वेशन काय आहे तुमचं, एक्स मायनस एक्स वन वाय मायनस वाय वन झेड मायनस झेड वन. इथं एक्स टू मायनस एक्स वन वाय टू मायनस वाय वन, ओके, झेड टू मायनस झेड वन. एक्स थ्री मायनस एक्स वन वाय थ्री मायनस वाय वन झेड थ्री मायनस झेड वन इज इक्वल टू जे. इथं फक्त काय लिहायचे तुम्हाला, कॉर्डिनेट्स. कार्टेशियन मध्ये फक्त कोण येतात, कॉर्डिनेट्स. आलं लक्षात, समजले, ठीक आहे. आलो आपण पुढे. आता इथं नॉर्मल फॉर्म, नॉर्मल फॉर्म, ओके, नॉर्मल फॉर्म आर बार वेक्टर इक्वेशन ना, वेक्टर आर बार डॉट एन कॅप इज इक्वल टू काय, प्लस मायनस पी प्लस मायनस जी काय असेल ते. लक्षात, पी म्हणजे काय, डिस्टन्स, परपेंडिक्युलर, ओके. त्यानंतर आर बार असं राहणार आहे. एन कॅप म्हणजे काय, थोडक्यात जर पाहिलं तुम्ही तर याला तुम्ही असं समजू शकता, आर बार डॉट एन बार डॉट एनचं मॅग्निट्यूड इज इक्वल टू काय, पी. हा त्याचा नॉर्मल फॉर्म आहे, ओके. याला कार्टेशियन फॉर्म नाहीये. मग आता इथं जर पाहिलं तर फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन डिस्टन्स 6 युनिट आहे फ्रॉम ओरिजिन. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का, हा जो आहे म्हणजे थोडक्यात काय, हा तुमचा ग्राफ आहे, ही तुमचं प्लेन आहे आणि इथून हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. डॅश कॉल एन बार. याच काय काढतो आपण, एन कॅप. म्हणजे कसं, जर तुम्ही इथं पाहिलं तर काय, सॉरी, इथं जर पाहिलं 6 युनिट कुठून आहे, फ्रॉम ओरिजिन, ते डिस्टन्स आहे, म्हणजे त्याला काय म्हणा तुम्ही, पी. लक्षात, ठीक आहे. विच वेक्टर इज अ नॉर्मल, ओके, ठीक आहे. सॉरी, म्हणजे मी इथं याला काय म्हणणार आपण, पी म्हणणार आहे, ओके. मालो आपण इथं काय होईल इथं सांगा, पी ची व्हॅल्यू किती दिली, 6. हा कोण दिला, नॉर्मल, ओके, ठीक आहे. इथं काय झालं, मॅग्निट्यूड एन कॅप कशी काढली, त्याच्याच बारला त्याच्या मॅग्निट्यूड डिवाइड केलं, आर बार एन कॅप इज इक्वल टू 6. आले तुम्ही इथं, झालं उत्तर, ओके. 3 मार्काला विचारलं जाऊ शकतो. आलो आपण शेवटच्या प्लेनची किती इक्वेशन पाहिली आपण, 4 पाहिली. त्यातलं आता हे 4 पाहिली, आता हे 5वे. पासिंग थ्रू इंटरसेक्टिंग टू प्लेन म्हणजे काय झालं, इथं दोन प्लेन एकमेकाला काय झाली, इंटरसेक्ट झाली. एकमेकांना इंटरसेक्ट झाल्यानंतर जिथं दोन प्लेन इंटरसेक्ट होतात हे प्लेन इथून जातं, तेव्हा तुमच्या प्लेनचं इक्वेशन काय. आता प्लेनचं इक्वेशन काय, जर दोन प्लेन एकमेकाला इंटरसेक्ट होत असतील खरं तर प्लेनचं इक्वेशन काय, पहिल्यांदा ते महत्वाचं आहे. प्लेनचं इक्वेशन काय, आर बार डॉट एन बार इज इक्वल टू डी, ज्याला आपण ए डॉट एन म्हणतो, ओके. त्यानंतर परत दुसरं प्लेन आहे आर डॉट एन इज इक्वल टू डी, परत डी बार, बरं. पण इथं घोटाळा काय, आता सॉरी डी बार नाही, डी, का, कारण ती व्हॅल्यू आहे, बरं. मग आपण इथे काय म्हणणार, याला 1 याला 1 याला 2 याला 2, हे दोन प्लेन आहे. हे दोन प्लेन असताना तुम्हाला तुमच्या प्लेनचं इक्वेशन काढायचं आहे आणि ते प्लेन कुठून चालले, त्यांच्या त्या इंटरसेक्ट लाईन मधून किंवा ती जे दोन प्लेन तिथून जातात तिथून, ओके. मग आता ते इक्वेशन काय होणार आहे पहा, वेक्टर इक्वेशन आहे आर बार डॉट एन वन प्लस लॅमडा एन टू बार मायनस म्हणू शकतो तुम्ही डी वन प्लस लॅमडा डी टू बार इज इक्वल टू 0. याला उचलून तुम्ही पलीकडे ठेवू शकता. हे तुमचं आहे वेक्टर इक्वेशन. कळलं, ठीक आहे, डन. म्हणजे हे प्लेनचं असे दोन प्लेनचे इक्वेशन असं तुम्हाला तुमच्या प्लेनचं इक्वेशन या पद्धतीने मिळणार आहे, ओके. मग आता इथं कसं दिलं जाणार आहे पहा, याच्यावर प्रश्न कशा विचारला जातो, फाइंड द वेक्टर इक्वेशन, ओके. प्लेन पासिंग थ्रू ह्या पॉइंट मधून अँड लाईन इंटरसेक्शन प्लेन, मिळाले दोन प्लेन. मग हा कोण झाला, आर बार एन बार इज इक्वल टू डी वन, आर बार एन टू डी टू, बरोबर आहे, डन. मिळाले सगळे, आले. त्यानंतर आता इथं काय होणार आहे, द इक्वेशन रिक्वायर इक्वेशन
बरोबर. मग काय घेतलं तुम्ही आर n1 लॅम्डा n2 d1 लॅम्डा d2 झालं. मग आता ह्या दोनचं लॅम्डाने आतमध्ये काय करून घेतलं, प्रत्येकाला मल्टिप्लाय घेतलं, नंतर आय वाले जवळ घेतले, जे वाले के वाले इकडं बाय इक्वेलिटीनी. ओके, प्लेन पासिंग थ्रू ह्या पॉईंट मधनं तुमचं प्लेन काय होते, पास होते. म्हणजे याचा अर्थ काय दिले त्यांनी तुम्हाला 102. हे कोण आहेत, हे कोण आहे तुमचे 102, हे कोण आहे तुमचे 102, हे कोण आहे तुमचं आर बार. हे विसरायचं नाही, लक्षात. मग आर बारच्या जागी हा लिहिला, बाकी आतमध्ये आहे तेच इथून कॅरी केले, हे इथं कॅरी केले. आता इथं काय होणार आहे, डॉट आहे. डॉट होता ना 1 × 2 अल्फा, त्यानंतर 1 + 3 0, जेला कोणीच नाही. 1 + 4 × 2 कोण आहे 2, पुढं कॅरी फॉरवर्ड झालं. मग काय झालं आता इथं, हे 2 ने मल्टिप्लाय केलं, ऍडिशन, लॅम्डाची व्हॅल्यू तुम्हाला इथून मिळणार. आणि मिळालेली लॅम्डाची व्हॅल्यू परत तुम्हाला काय करायची, फक्त रिसबस्टिट्यूट करायची तुमच्या इक्वेशन मध्ये. झालं उत्तर. लक्षात, कळलं. ठीक आहे, जायचं पुढं. आलो आपण इथं. आता प्लेन कंप्लीट झालं, 5व्या पॉईंटला आलो आपण. अँगल. आता अँगल कुठून कुठून काढायचे तुम्हाला, बिटवीन 2 प्लेन, 2 प्लेन मधला अँगल आणि लाईन एन प्लेन मधला. जेव्हा 2 प्लेन मधला अँगल असतो, 2 प्लेन, पहिली गोष्ट प्लेनचं इक्वेशनच काय, आता जे आपण लिहिलं होतं, आर बार डॉट एन बार n1 म्हणूया आपण, कारण 2 प्लेन आहे. n1 = d d1 म्हणू, कारण डी बार नाही तो. ओके, परत आर बार डॉट n2 बार = d2. हे 2 प्लेन. जेव्हा ह्या 2 प्लेन मधला तुम्हाला अँगल काढायचा आहे, तेव्हा फॉर्म्युला काय तुमचा, cos थीटा = मॉड मध्ये n1 बार डॉट n2 बार अपॉन n1 चं मॅग्निट्यूड n2 चं मॅग्निट्यूड, cos थीटा, हे लक्षात ठेवा. ओके, इकडे जर पाहिलं तर बिटवीन लाईन एंड प्लेन, आता लाईनचं इक्वेशन काय, आर बार = a बार प्लस लॅम्डा बी बार, आणि प्लेनचं इक्वेशन काय, आर बार डॉट एन बार = d. तेव्हा तुम्हाला काय लिहायचंय, साइन थीटा = ब्रॅकेट मध्ये बी बार सॉरी डॉट एन बार अपॉन बी चं मॅग्निट्यूड एन चं मॅग्निट्यूड. ओके, दॅट्स इट. मग आलो आपण, याच्यावर प्रश्न कशा पद्धतीने विचारले जाणार आहे, फाइंड द अँगल बिटवीन प्लेन्स. हे एक प्लेन दिलंय आणि ही काय दिली, लाईन. व्हेरी गुड. ओके, दोन्ही काय आहेत, प्लेनच आहेत. ओके, बऱ्याच वेळ लेक्चर ऐकून असं डोळ्यावर अशी तंद्री येते ना, आपण काहीच मोशन मध्ये नसतो आणि मग फक्त सरच बोलत असं सारखे कंटिन्यू. आणि हे असं कशासाठी घेतले माहिती असं, नाही तर परत तो प्रश्न इकडून घ्या, मला तर पटापटा कळलं पाहिजे. थीम आपल्याला कळायची, पेपरच्या आधी आपण फास्ट रिव्हिजन करतोय म्हणून. जेव्हा ही अशी फास्ट रिव्हिजन चालते तेव्हा थोड्या वेळाने झोपायला सुरुवात होती, कारण एकच बोलत असतो ना आपण, तरी तसं. ठीक आहे, फोकस करायचं, झोप नाही येऊन द्यायची. थोडं कंटाळा आला का, ठीक आहे, डोळे कळतायत तुमचे. काही जण तर बळच असं ताण देऊन डोळे उघडे ठेवतायत, फोर्सफुली डोळ्यांना सांगतायत झोपायचं ना. ठीक, असं झोपाली तर झोपा, पण हे आता काही फास्ट आहे, हे फास्ट असंच घ्यावं लागतं. दिलं तर तुमची इन्व्हॉल्वमेंट घेतली तर मग प्रॉब्लेम. मग लेक्चर 2 तास 4 तास असं होणार. लाईन एंड प्लेन येते, काय सोपं नाही, 10 मार्काचा टॉपिक आहे, जो शिकवायला आपल्याला 15-20 दिवस लागले. ठीक आहे, तो 1 तासात घ्यायचा म्हणल्यावर असं. आणि जर तुम्ही त्याच्यात इन्व्हॉल्व नसेल आणि फॉर्म्युला माहित नसेल तर तो असा सक्क्याने जाणार, जवळून असा गेला असं होणार. ठीक आहे, असं. फाइंड द अँगल बिटवीन, हे 2 प्लेन आहेत, म्हणजे तुम्हाला काय वापरायचं आहे, कॉस थीटा. एन बार कळलेले आहे तुम्हाला, हा तुमचा n1, हा तुमचा n2. ओके, ते टाका, डीचं काही देणं घेणंच नाही इथं, मिळाला अँगल. ओके, फार काही लॉजिक लावायची गरज नाही. इथं काय पहिलं कोण आहे, ए बार प्लस लॅम्डा बी बार, लाईन, आणि इथं कोण आहे, प्लेन. उचला फक्त साइन थीटा. ओके, प्रश्न या पद्धतीनेच विचारले जातात. किती सिंपल आहे. तुम्ही जर पाहिलं तर लाईन एंड प्लेन मध्ये कोणतं गणित तुम्हाला असं पान भरली लिहिलंय, इकडून काहीतरी आणायचे, फक्त तुम्हाला कळलं पाहिजे फॉर्म्युला, बस 10 मार्क देऊन जातो हा. ओके, ठीक आहे. आता इथे हा स्टार करून प्रश्न ठेवा. बऱ्याच वेळा ह्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होतं, का आपल्याला अँगल काढायचा आहे 2 प्लेन मधला, आपल्याला अँगल काढायचा आहे 2 प्लेन आणि लाईन मधला,
पण इथं प्रश्न असा पण आहे, फाइंड द अँगल बिटवीन लाईन्स. दोन लाईन मधला अँगल तुम्हाला काढायचा. आता हे तुम्हाला कळणार कसं काय, दोन लाईन मधला तुम्हाला अँगल काढायचा. बरं, इथं जर तुम्ही पाहिलं तर पहा, ए बार काय त्यांचा सेम आहे. मग कसं काय बरं ए बार सेम आहे पण बी बार डिफरंट आहे? कारण त्या दोन लाईनचा अँगल काढायचा, याचा अर्थ त्या दोन लाईन काय झालेल्या आहेत एकमेकाला इंटरसेक्ट, म्हणजे दोघांचा एक पॉईंट काय असला पाहिजे, सेम असला पाहिजे. मग लाईनच्या मध्ये याला पॅरलल वेगळे असणार आहे, याला पॅरलल वेगळे असणार आहे. बी बार कोण असतो, आपल्या लाईनला असलेला पॅरलल वेक्टर. मग ह्या लाईनचा हा ए झाला, हा बी बार झाला. ह्या लाईनचा हा ए झाला, हा बी बार झाला. म्हणून ए दोघांचा काय येतो, सेम. बरोबर आहे. मग आलं लक्षात. त्यावेळेस फॉर्म्युला काय नीट लक्षात ठेवा, कॉस थिटा. म्हणजे दोन प्लेन मधला अँगल काढताना पण कोण आहे, कॉस थिटा. आणि दोन लाईन मधला अँगल काढताना पण कोण आहे, कॉस थिटा. प्लेन मध्ये एन बार इथं कोण आहे, बी बार सी बार. बी बार सी बार कोण येते, बी बार सी बार कोण आहे, पॅरलल लाईन. हा तुमचा कोण आहे, ए बार. हा कोण आहे तुमचा, बी बार. आणि हा कोण आहे तुमचा, सी बार. जसं तुम्ही प्लेन मध्ये नॉर्मलला घेता, मेन पॉइंट कडे जात नाही, तसं लाईन मध्ये पॅरलल व्हेक्टरला घेता, मेन पॉइंट कडे जात नाही. आलं लक्षात. त्याच्या दोघांचं डॉट करायचं, खाली त्यांचं मॅग्निट्यूड आहे. म्हणजे कोण घेणार तुम्ही, हा बी आहे तुमचा आणि हा कोण आहे तुमचा, सी. कारण ए बी ए सी, ए कॉमन आहे ना, एक्झॅक्ट. पण हा दोघांचा काय झाला, कॉमन ना. म्हणजे ह्या दोन लाईन याच्यामध्ये जो अँगल असणार आहे तोच ह्या दोन पॅरल लाईन मध्ये असणार का नाही, कारण ही याला पॅरल, ही याला पॅरल. मग ह्या दोघांमध्ये जो तोच. पण हे बार तर आपल्याला दिलेच नाही ना दोन, आपल्याला दिले तर हे दोन, मग आपण त्यांचा वापर केला. कळलं. बाकी माहिती तुम्हाला डॉट करताना काय होतं, मॅग्निट्यूड आले पुढं. कॉस थिटा 0 कधी आहे, तर थिटा 90 असताना 0 आहे, म्हणजे लाईन परपेंडिक्युलर टू इच अदर. ह्या दोन लाईन एकमेकाला परपेंडिक्युलर आहे. या प्रश्नाकडे दुर्लक्ष होतं, हा स्टार करून ठेवा प्रश्न, आणि किंवा हा फॉर्म्युला लिहून ठेवा का दोन लाईन मधलं इक्वेशन जर मला काढायचं असेल तर ते दोन लाईनचं इक्वेशन नक्की कशा पॉइंटनी कशा पद्धतीने येतं. आलं लक्षात. आता डॉट झालं तरी काय मिळालं तुम्हाला, नंबर मिळाला. आणि इथं हे काय झालं, डॉट खाली मॅग्निट्यूड, परत तुम्हाला नंबर मिळाला. दुसरी गोष्ट काय म्हणतो आपण त्याला, याला तुम्ही मॉडच घेणार आहे, कारण ऍट द एंड तुम्ही कुठं अँगल, आणि तो अँगल जो असतो तो अँगल कोणता असतो, ॲक्यूट अँगल असतो. ॲक्यूट अँगल विचारलं जातं तुम्हाला नेहमी. आलं लक्षात. ठीक आहे, आलो आपण इथं. आता 6वा पॉईंट, को प्लॅनेरिटी ऑफ टू लाईन्स. दोन लाईन को प्लॅनर आहे किंवा नाही हे आपण कधी म्हणतो, दोन लाईन को प्लॅनर आहे किंवा नाही असं आपण कधी म्हणतो. पहिली गोष्ट सिंपल, आपण एक पाहिलं होतं पहा, दोन स्क्यू लाईन मधलं डिस्टन्स फॉर्म्युला काय होता, दोन लाईन वेगवेगळ्या आहेत, लाईनचं इक्वेशन काय, आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार, परत आर बार इज इक्वल टू ए बार प्लस म्यू बी बार. याला काय म्हणणार आपण 1 1, याला काय म्हणणार आपण 2 2. ह्या दोन वेगळ्या लाईन. ह्या दोन लाईन मधले डिस्टन्स काढताना तुम्ही कोणता फॉर्म्युला वापरला होता, डिस्टन्स इज इक्वल टू मॉड मध्ये a2 मायनस a1 a2 मायनस a1 डॉट डॉट b1 क्रॉस b2, आणि खाली काय घेतलं त्यांचंच b1 क्रॉस मॅग्निट्यूड. जर तुम्ही इथे एक पाहिलं होतं काय, जर a2 मायनस a1 डॉट b1 क्रॉस b2 याची जर व्हॅल्यू 0 आली तर त्या दोन लाईन एकमेकाला काय झाल्या, इंटरसेक्ट होतात. इंटरसेक्ट होतात याचा अर्थ त्या एका प्लेनवर आल्या ना. म्हणजे को प्लॅनेरिटी ही दुसरी तिसरी काही नाहीये, इंटरसेक्ट हे दुसरं तिसरं काही नाही, स्क्यू लाईनचा एक छोटासा पार्ट आहे. तर डिस्टन्स जर 0 आलं तर तुम्ही त्याला काय म्हणणार आहे, ते को प्लॅनर आहेत. लक्षात, समजलंय नक्की, डन. ओके, त्याचं कार्टेशियन फॉर्म काय आहे, आलं लक्षात, एक्स मायनस x1 x मायनस x1 y मायनस y1 z मायनस z1 a b c a1 1 1 2 2 2 इज इक्वल टू 0.
आलं लक्षात? ते तिथं पण पाहिलंय आपण. ओके, तोच पार्ट आहे इथं. त्यानंतर कोप्लॅनॅरिटी, त्याच्यावरचा प्रश्न कशा पद्धतीने विचारला गेलाय. हे एक लाईन दिली, हे एक लाईन दिली, दुसरी लाईन दिली. मग तुम्हाला हे देणं असताना कोप्लॅनॅरिटीचा विषय काय, याची व्हॅल्यू काय आली पाहिजे, 0 आली पाहिजे. म्हणजे त्या थोडक्यात इंटरसेक्ट झाल्या पाहिजे. ओके, झालं. मग ए बार कळला, A2 कळला, B1 कळला, B2 कळला. ह्या दोघांचं सबट्रॅक्शन करून घ्या, ह्या दोघांचं. ओके, B1 क्रॉस B2, त्याच्यासोबत याला काय टाका, डॉटला टाका, तुम्हाला उत्तर मिळून जाईल. पण आधी काय करायचे, तुम्हाला क्रॉस काढून घ्यायचा. यांनी क्रॉस काढलेला नाहीये इथं, तो तुम्हाला काढायचा आहे. आलं लक्षात? आलो आपण पुढं. काय आता, कोप्लॅनॅरिटी, वेक्टर फॉर्म. वेक्टर फॉर्म सॉरी, इथं काय काढून घेतले त्यांनी, क्रॉस काढून घेतलाय. त्यानंतर इक्वेशन ऑफ प्लेन डिटरमाइन इज इक्वल 0. मग ज्याच्या जागी त्याची व्हॅल्यू काय केली, लिहून टाकली, झालं उत्तर. आलं लक्षात? म्हणजे थोडक्यात लाईन काय झाल्या पाहिजे, एकमेकीला इंटरसेक्ट झाले पाहिजे. आणि ह्या टॉपिकचा शेवटचा पॉईंट. ओके, हा चला पोहोचलो, शेवट पोहोचलो. डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ प्लेन. प्लेन पासूनचं एखाद्या पॉइंटचं डिस्टन्स, बरोबर. आणि ह्या पॉइंट पासून त्याचं काय काढायचं, तुम्हाला डिस्टन्स काढायचं. आता एखाद्या पॉइंट पासून, जर ह्या पॉइंट पासून आपण जनरली पी घेत असतो, याला आपण अल्फा बार म्हणत होतो, बरोबर. याच्यापासून ह्या पॉइंटचं काय काढायचं, तुम्हाला डिस्टन्स जर काढायचा असेल तर पहिली गोष्ट काय काय तुमच्याकडं, डिस्टन्स फॉर्म्युला. काय, डिस्टन्स इज इक्वल टू, डिस्टन्स फॉर्म्युला सांगा, मोड मध्ये पी मायनस ए बार डॉट एन कॅप. आलं लक्षात? हा तुमचा काय फॉर्म्युला आहे. आता पहिली गोष्ट, ए बार कोण आहे, ज्याच्यातून प्लेन तुमचा पासआउट झाला. एन कॅप कोण आहे, तुमच्या प्लेनची नॉर्मल आहे, बरोबर आहे. आता पी कोण आहे, तर पी हा कोण असतो, आर बार डॉट एन कॅप इज इक्वल टू कोण असतो, पी असतो. आर बार डॉट एन कॅप इज इक्वल टू कोण असतो, पी असतो. हे लक्षात ठेवा. आले लक्षात? नक्की, डन, राईट, ठीक आहे. आता इथून तुम्हाला कोण मिळणार, पी मिळणार. तो पी तुम्ही इथे टाकला का तुम्हाला एखाद्या पॉईंट पासून ते प्लेन किती डिस्टन्सवर आहे हे तुम्हाला मिळणार. ठीक आहे, आलो आपण इथं. आता जर तुम्ही इथं प्रश्न पाहिला का, फाइंड द डिस्टन्स, हा कोण आहे ऑफ द पॉइंट, ह्या पॉइंट पासून फ्रॉम द प्लेन, हे प्लेन किती लांब आहे. ओके, ठीक आहे. मग आता इथं कोण मिळालं तुम्हाला, ए बार मिळाला, बरोबर. त्यानंतर कोण आहे, एन बार. हा एन बार आहे. मग एन बारचं काय काढलं तुम्ही इथं, मॅग्निट्यूड. मग एन कॅप काय झाला, बरोबर आहे. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर तुम्हाला पहिली गोष्ट, तुम्हाला फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे, पी मायनस ए डॉट एन कॅप. मग ए डॉट एन कॅप तुम्हाला काढावं लागणार. मग ए बार तर तुमच्याकडे आहे, बरोबर आहे. त्यानंतर इथं कोण आला, एन कॅप. त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं -5. ह्यावर दोघांचं डॉट होणार, खाली डिवाइडला 3 असणार, मग काय जे -15 उत्तर आलं आणि 3 ने डिवाइड केल्यानंतर -5 आलं. म्हणजे ए डॉट एन किती मिळालं तुम्हाला, एन कॅप सॉरी, म्हणजे याची व्हॅल्यू मिळाली. मग राहिला कोणाचा विषय होता, पीचा. मग पी कसा काढता तुम्ही, पीचा फॉर्म्युलाच काय, जो इथे आर बार डॉट एन कॅप इज इक्वल टू कोण आहे, पी, बरोबर. म्हणजे आर बार डॉट एन बार आहे ना हा, बरोबर ना, इज इक्वल टू डी ए. इथं डी ए डिस्टन्स, बरोबर. पण आपल्याला गरज कोणाची, पी ची. म्हणजे जर मी ह्या इथे आता हे इंटू आहे, जर मी याला 3 ने डिवाइड केलं तर मला हा कोण कन्वर्ट झाला, एन कॅप मध्ये कन्वर्ट झाला. म्हणजे जर मी इकडे 3 ने डिवाइड करून, तर मी 3 ने तिकडे पण करेल. म्हणजे मला तो जो फॉर्मॅट मिळाला तो हा फॉर्मॅट मिळाला, आर बार डॉट एन कॅप इज इक्वल टू कोण मिळाला, 2 मिळाला, कारण तिकडे 3 ने डिवाइड केलं तुम्ही. म्हणजे मला कोण मिळाला, पी. म्हणजे तुम्हाला एक लक्षात आलं का, पी तुम्हाला काढायचं असेल तर तुम्हाला काय काढायचंय, प्लेनच्या इक्वेशनला मॅग्निट्यूडनी डिवाइड करायचं दोन्ही साईडला, तेव्हा तुम्हाला कोण मिळतो, पी मिळतो. ए तुमच्याकडे असतोच, ज्या पॉइंट मधून तुम्हाला डिस्टन्स काढायचे तो डिस्टन्स. ओके, ठीक आहे. त्यानंतर एन बार तर तुम्हाला दिलेला आहे, म्हणजे तुमच्याकडे ए डॉट
एन कॅप तर आलं, म्हणजे हा फॉर्म्युला तुम्हाला अप्लाय करायला हा पोर्शन तुम्हाला मिळाला आहे. तुम्हाला गरज फक्त पीची आहे, आणि पी कसा मिळतो तो असा मिळतो. बाकी हे बेसिक आहे. आलं लक्षात? ठीक आहे, राहील लक्षात. तर या ठिकाणी तुमचा पूर्ण टॉपिक कव्हर झालेला आहे. समजलंय? नक्की? डन?